नमस्कार. माझं नाव मंदार उपाध्य. टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या शताब्दी वर्षानिमित्त श्री बालमुकुंद लोहिया संस्कृत आणि भारतीय विद्या अध्ययन केंद्राकडून आयोजित केलेल्या शताब्दी व्याख्यानमालेतील आजच्या व्याख्यानात आपले हार्दिक स्वागत. या व्याख्यानमालेत मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचा संस्कृत आणि भारतीय विद्या विभाग यांना मी मनपूर्वक धन्यवाद देतो आणि आजच्या व्याख्यानाला सुरुवात करतो. आजच्या व्याख्यानाचा विषय आहे बृहत संहितेतील प्रतिसूर्य काही शक्यता. ही आजच्या व्याख्यानाची एक रूपरेषा आहे. वराहमिहिर जो बृहत संहिता या ग्रंथाचा कर्ता आहे त्याच्याविषयी आपण थोडी माहिती बघणार आहोत. त्यानंतर बृहत संहिता या ग्रंथाचं स्वरूप काय आहे ते आपण बघूया. बृहत संहितेतला 37वा अध्याय जो प्रतिसूर्य लक्षणाध्याय म्हणून आहे तो आपण बघूया. त्यानंतर प्रतिसूर्य म्हणजे काय याविषयी बृहत संहितेच्या विविध भाष्यकार आणि भाषांतरकार यांनी दिलेले अर्थ, त्यांची मतं ही आपण बघूया. त्याचं आपण विश्लेषण करून प्रतिसूर्य म्हणजे नक्की काय असावे आणि त्याच्या काय शक्यता आहेत हे आपण आज बघणार आहोत. बृहत संहिता हा एक वैशिष्ट्यपूर्ण ग्रंथ आहे. हा 6व्या शतकात वराहमिहिराने रचला. वराहमिहिर हा एक प्राचीन भारतीय नामांकित ज्योतिर्गणिती होता. प्राचीन भारतीय संस्कृत वाङ्मयामध्ये बृहत संहिता या ग्रंथाचं एक वेगळं वैशिष्ट्यपूर्ण स्थान आहे. बृहत संहिता या ग्रंथाचं स्वरूप आपण लवकरच बघणार आहोत, पण त्याच्यावरती नंतरच्या काळामध्ये म्हणजे 9व्या-10व्या शतकापासून पुढे संस्कृतमध्ये भाष्ये आणि टीका लिहिल्या गेल्या. त्यानंतर अर्वाचीन काळात म्हणजे 19व्या शतकात बृहत संहितेची संपादित आवृत्ती ही पहिल्यांदा तयार केली गेली आणि त्या आवृत्तीचे मग इंग्रजी आणि इतर भाषांमध्ये अनुवाद त्यानंतरच्या काळात म्हणजे 19व्या शतकाच्या शेवटी आणि 20व्या शतकात हे केले गेले. त्यानंतर बृहत संहितेचा अभ्यास झाला आणि त्यावर काही संशोधनात्मक कामही झाले. पण असे असूनही या ग्रंथातल्या निदान काही भागाचे पुनर्परीक्षण आधुनिक वैज्ञानिक ज्ञानाच्या प्रकाशात आणि वेगवेगळ्या ज्ञानशाखांचा वापर करून म्हणजे ज्याला आपण मल्टीडिसिप्लिनरी अप्रोच म्हणतो तशा पद्धतीने करणे शक्य आहे आणि आवश्यकही आहे असे काही एक अभ्यास केल्यावर जाणवले. त्या अभ्यासाचाच हा एक संक्षिप्त गोषवारा आहे. हे संशोधन अजून पूर्णावस्थेत गेलेले नाही, त्यामुळे अर्थातच त्याच्या या टप्प्यावर कोणतेही ठोस निष्कर्ष काढणे शक्य नाही व तसे ते काढलेलेही नाहीत. पण असं जरी असलं तरी सद्यस्थितीत या प्राचीन वैशिष्ट्यपूर्ण ग्रंथाची लोकांना निदान एक तोंड ओळख तरी होईल आणि एक उदाहरण म्हणून या पुनर्परीक्षणातून निर्माण होणाऱ्या काही शक्यतांची चर्चा ही सुद्धा या ग्रंथाशी परिचित नसलेल्या लोकांना उद्बोधक वाटेल. आता पुढे जाण्यापूर्वी काही व्याख्या आणि प्राथमिक माहिती आपण बघूया. पहिला मुद्दा जो आहे तो आहे इसवी सन. इसवी सन ते सामान्य युग. इसवी सन हा या ॲन्नो डॉमिनी हे या लॅटिन शब्दांचा मराठी भाषांतर आहे. ते इसवी सन किंवा ख्रिस्ती सन असं केलं जातं. आणि इसवी सन पूर्वसाठी आपण इसवी सन पूर्व असाच शब्द वापरत होतो. त्यानंतर जगभरात इतिहास, पुरातत्वशास्त्र आणि संबंधित ज्ञानशाखांमध्ये ॲन्नो डॉमिनी या लॅटिन फ्रेजच्या ऐवजी, शब्दप्रयोगाऐवजी ख्रिश्चन एरा आणि बिफोर ख्राइस्टच्या ऐवजी बिफोर ख्रिश्चन एरा म्हणजे सीई आणि बीसीई असे शब्द कालनिर्देशासाठी वापरण्यात येऊ लागले. त्यानंतरच्या काळात म्हणजे अलीकडे त्या संज्ञांमधला हा धार्मिक उल्लेखही काढून टाकला गेला आहे. पण
सर्वत्र परिचित झालेले सीई आणि बीसीई हे संक्षेप मात्र तसेच ठेवलेत आणि त्यांचा अर्थ मात्र आता अनुक्रमे सीई म्हणजे कॉमन एरा आणि बीसीई म्हणजे बिफोर कॉमन एरा असा केला जातो. या नवीन संज्ञांचे मराठी भाषांतर आपण अनुक्रमे सामान्य युग आणि सामान्य युग पूर्व असे केले जाते आणि या व्याख्यानात इसवी सनच्या जागी सर्वत्र सामान्य युगचाच वापर केला आहे, म्हणून हे छोटेसे स्पष्टीकरण. त्यानंतर दुसरा मुद्दा आहे तो ज्योतिष आणि फलज्योतिष. आजच्या काळात ज्योतिष हा शब्द आपण प्रामुख्याने भविष्यकथन याशी संबंधित अर्थानेच वापरतो. म्हणजेच थोडक्यात आपण ज्योतिष आणि फलज्योतिष हे दोन्ही समानार्थी वापरतो. परंतु ज्योतिष या शब्दाचा मूळ अर्थ हा आकाशस्थ ज्योती म्हणजे ग्रह आणि तारे यांच्याविषयीचे ज्ञान या अर्थी म्हणजे खगोलशास्त्र किंवा ॲस्ट्रॉनॉमी या अर्थी वापरला जात असे आणि त्यामुळे या व्याख्यानातही ज्योतिष हा शब्द खगोलशास्त्र किंवा ॲस्ट्रॉनॉमी या अर्थानेच वापरला आहे आणि जिथे भविष्यकथन या अर्थी तो वापरायचा आहे तिथे फलज्योतिष हा शब्द ॲस्ट्रॉलॉजी या अर्थी वापरला आहे. पुनर्परीक्षण असा एक शब्द आला आहे, त्याचा अर्थ पुन्हा परीक्षा करणे, रिअसेसमेंट, रिव्ह्यू, पुन्हा तपासून घेणे असा आहे. बहुशाखीय संशोधन आत्ताच आपण बोललो की मल्टीडिसिप्लिनरी रिसर्च याच्यात एकापेक्षा जास्त ज्ञानशाखांचे तज्ज्ञ किंवा अभ्यासक संशोधक हे एकत्र येऊन एखाद्या प्रश्नाची उकल करतात. सगळ्यात शेवटी अपवर्तन असा एक शब्द व्याख्यानात पुढे येईल, म्हणून त्याविषयी दोन शब्द. सगळेच विज्ञान शाखेचं नसतील त्यामुळे त्यांच्यासाठी थोडक्यात सांगायचं तर काचेचा लोलक किंवा प्रिझम जो असतो त्यातनं आपण प्रकाश आरपार जाताना बघितला आहे. त्यातनं अनेकदा आपण 7 रंग वेगवेगळे झालेलेही आपण बघितले आहेत. हा जो परिणाम आहे याला रिफ्रॅक्शन ऑफ लाईट असं इंग्लिशमध्ये म्हणतात आणि त्याला मराठीत अपवर्तन असा शब्द आहे. प्रकाश एका माध्यमातून हवेसारख्या काचेसारख्या दुसऱ्या माध्यमात जेव्हा प्रवेश करतो तेव्हा माध्यम बदललं की माध्यमानुसार प्रकाशाचा वेगही बदलतो आणि या बदललेल्या वेगामुळे प्रकाशाची दिशा थोडीशी बदलते आणि ज्या दिशेने तो आत जातो त्याच दिशेने तो बाहेर न येता थोडासा वक्रीभूत होऊन एका किंचित कोनात तो बाहेर येतो. यालाच रिफ्रॅक्शन ऑफ लाईट असं म्हणतात आणि त्याला मराठीत अपवर्तन असा शब्द आहे. वेगवेगळ्या रंगांचे किंवा तरंग लांबीचे प्रकाश किरण हे वेगवेगळ्या कोनात त्यांचं वक्रीभवन किंवा रिफ्रॅक्शन होतं आणि त्यामुळे आपल्याला काचेच्या लोलकामधून 7 रंग सुटे झालेले बघायला मिळतात. आता वराह मिहिराविषयी थोडी माहिती बघू. वराह मिहिर हा एक अतिशय नामांकित भारतीय खगोल ज्योतिषी होऊन गेला. ज्योतिषाच्या 3ही शाखांवर म्हणजे करण, होरा आणि संहिता या विषयांवर त्यांनी ग्रंथ लिहिले. त्याचे पंचसिद्धांतिका, बृहद विवाह पटल, बृहद यात्रा पटल, बृहद संहिता, बृहद जातक हे ग्रंथ प्रसिद्ध आहेत. वराह मिहिर हे नाव थोडंसं वेगळं वाटतं. त्याच्या नावाविषयी एक आख्यायिका अशी आहे की त्याचे नाव अर्थातच मूळ नाव मिहिर होते व तो विक्रमादित्य राजाच्या दरबारी असताना त्यांनी राजाच्या मुलाचा मृत्यू एका रानडुकराच्या म्हणजे वराहाच्या हल्ल्याने होईल असे भविष्य वर्तवले आणि त्याचा काळही त्यांनी अचूक सांगून हा योग टाळता येणार नाही असंही सांगितलं आणि त्याप्रमाणे राजाने प्रयत्न करूनही तो त्याच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू टाळू शकला नाही आणि भविष्य वर्तवल्याप्रमाणेच एका रानडुकराच्या हल्ल्यात जखमी होऊन त्याचा राजाच्या मुलाचा मृत्यू झाला आणि या घटनेनंतर लोकांनी त्याला वराह मिहिर असे नाव दिले अशी एक आख्यायिका ऐकू येते. वराहमिहिराच्या जन्मकाळाविषयी त्याने स्वतः स्पष्टपणे कुठेही सांगितलेलं नाही, परंतु त्याच्या ग्रंथातील इतर संदर्भ आणि उल्लेख यावरून सध्या त्याचा काळ साधारण सामान्य युगाच्या 5व्या 6व्या शतकात होऊन गेला
याविषयी बहुतेक विद्वानांचं एकमत आहे. साधारणपणे वराहमिहिराचा जन्म सामान्य युग 505 या वर्षी झाला असं मानलं जातं. पंचसिद्धांतिकेत ग्रहगणितासाठी त्यांनी आरंभ वर्ष म्हणून शके 427 हे वर्ष त्यांनी घेतलं आहे. आता हे वर्ष त्याचे ग्रंथरचनेचं वर्ष धरलं तर ग्रंथ रचना करताना त्याचे वय निदान 20 वर्ष तरी असले पाहिजे असे पंचसिद्धांतिका ग्रंथातील ग्रहगणित बघता विद्वानांना वाटते. त्यावरून 427 शके या वर्षी त्यांनी ग्रंथरचना केली असेल तर त्याचा जन्म हा 407 शक म्हणजेच 485 सामान्य युग हा येतो. त्याचा मृत्यूकाल हाही कुठे स्पष्टपणे नोंदलेला नाही, परंतु एका श्लोकानुसार याचा मृत्यू 509 शके म्हणजे सामान्य युग 587 या वर्षी झाला असे बहुतेक विद्वान मानतात. आता भारतीय ज्योतिषशास्त्र या ग्रंथाचे कर्ते श्री शंकर बाळकृष्ण दीक्षित, जे स्वतः अतिशय विद्वान ज्योतिषी होते, 19व्या शतकात होऊन गेलेले, ते मात्र हा श्लोक विश्वसनीय मानत नाही. पण असं जरी असलं तरी सामान्य युग 587 हे मृत्यूवर्ष धरलं तर जर जन्मवर्ष हे 485 मानले तर आयुर्मान 102 वर्ष निघते. ते अगदीच असंभवनीय नसलं तरी 427 हे ग्रंथरचनेच्या वर्षाऐवजी जर वराहमिहिराचे जन्मवर्ष मानले तर आयुर्मान 82 वर्ष निघते आणि तेच संभवनीय वाटते. व त्यामुळेच 505 ते 587 हा त्याचा जन्मकाळ आयुष्यकाळ मानला जातो. आता या उलट ज्योतिर्विदभरण नावाचा ग्रंथ आहे, त्यात वराहमिहिर हा विक्रम शककर्ता विक्रमादित्य या राजाच्या नवरत्नांपैकी एक होता आणि या नवरत्नात कालिदास होता असा उल्लेख आहे. तसेच कुतूहल मंजिरी नावाच्या एका ग्रंथात एक श्लोक आहे व त्यानुसार युधिष्ठिर शक 3042 या वर्षी सूर्याच्या आशीर्वादाने आदित्यदास पुत्र वराहमिहिर जन्मला असे म्हटले आहे. पंचसिद्धांतिकाकार हा आपला वराहमिहिर हाही आदित्यदास तनय म्हणजे आदित्यदासाचा मुलगा आणि सवितृलब्ध प्रसाद म्हणजे सूर्याचा वरप्रसाद प्राप्त झालेला असा होता. परंतु या श्लोकातील काळ हा पंचसिद्धांतिका किंवा इतर कुठल्याच ग्रंथांशी जुळत नसल्यामुळे हा आधीचा दुसराच एक वराहमिहिर असावा असे मानावे लागते. एकंदर उपलब्ध पुराव्यातला त्यातल्या त्यात विश्वसनीय पुरावा ग्राह्य धरायचा तर सामान्य युग 505 ते 587 हा वराहमिहिराचा काळ सध्या मानता येईल. आता याच्याविषयी कौटुंबिक माहिती म्हणजे त्याच्या पित्याचे नाव आदित्यदास होते आणि त्यांच्याकडूनच त्याला खगोलशास्त्राचे प्राथमिक ज्ञान ज्योतिषाचे मिळाले. तो अवंती म्हणजे उज्जैनी या नगरीचा रहिवासी होता. कदाचित तिथेच त्याचा जन्मही झाला असेल आणि त्याला कापिथक या ठिकाणी सूर्याचा वरप्रसाद मिळाला असं त्यांनी लिहिले. आता कापिथक हे कदाचित उज्जैनी नगरीच्या जवळपासचं एखादं गाव किंवा स्थान असेल. त्याच्या सगळ्या ग्रंथात त्यांनी सुरुवातीला जे मंगलाचरणाचे श्लोक प्राचीन ग्रंथात असतात त्यात मुख्यतः सूर्याचं स्तवन त्यांनी केलं आहे. त्यावरून तो सूर्यभक्त होता हे स्पष्ट दिसून येते. इतकेच नव्हे तर स्वतः वराहमिहिराचे नाव त्याच्या वडिलांचे आदित्यदास हे नाव हे बघितले तर सूर्यभक्ती ही कदाचित त्यांच्या घराण्यातच असावी असे वाटते. त्याला प्राथमिक ज्ञान जरी वडिलांकडून प्राप्त झाले असले तरी ज्योतिषाबाबत त्याचे इतरही अनेक गुरूंकडून त्यांनी ज्ञान संपादन केलं असे त्यांनी लिहिले आहे. तो परदेशात जाऊन परदेशी ज्योतिष विद्या संपादन करून आला होता अशी त्याच्याविषयी एक आख्यायिका आहे. तसाच तो इराण आणि ग्रीस येथे जाऊन आला होता असाही एक प्रवाद आहे. विशेषतः पंचसिद्धांतिकेतले रोमक सिद्धांत आणि पौलिश सिद्धांत हे जे पाश्चिमात्य ज्योतिष सिद्धांत आहेत त्याच्याविषयीचं त्याचं ज्ञान बघता हे कदाचित खरं वाटतं. पण शंभा दीक्षितांच्या मते परदेश प्रवासाच्या प्रवादात फारसं तथ्य नसावं, कारण वराहमिहिराने केलेल्या या सगळ्या ग्रंथातल्या सर्व विषयांवर
त्याच्यापूर्वीच विपुल ग्रंथ उपलब्ध होते या देशातच, आणि त्यामुळे ते ज्ञान मिळवण्यासाठी त्याला परदेशात जाण्याचे काही एक कारण नव्हते. वराहमिहिराविषयी यापेक्षा फार जास्त विश्वसनीय माहिती सध्या तरी आपल्याला उपलब्ध नाही. आता त्याची ग्रंथसंपदा, त्यांनी एकूण मुख्य 5 ग्रंथ लिहिले. यातला सगळ्यात पहिला ग्रंथ हा पंचसिद्धांतिका हा होय. या त्याच्या ग्रंथाला तो पंचसिद्धांतिका या ग्रंथात पंचसिद्धांतिका असं कुठेच म्हणत नाही, पण पंचसिद्धांतिकेचा एक टीकाकार भट्ट उत्पल किंवा उत्पल भट्ट यांनी त्याला पंचसिद्धांतिका म्हटलं आहे. पंचसिद्धांतिका हा करण ग्रंथ असून यात त्यांनी 5 ज्योतिष सिद्धांतांचा अनुवाद केला आहे, आणि तसेच त्यावर त्यांनी टीका टिप्पणी व काही ठिकाणी ग्रहगणित काळानुसार जे पुढे मागे होतं त्यासाठी त्यांनी काही क्षेपक म्हणजे करेक्शन्सही सुचवलेले आहेत. त्यानंतर याचे विवाह आणि यात्रा यावरील अनुक्रमे बृहद विवाह पटल आणि बृहद यात्रा पटल हे ग्रंथ आज उपलब्ध नाहीत. जातकावरील त्याचा बृहद जातक हा ग्रंथ प्रसिद्ध आहे. तसेच त्याचा संक्षेप त्यांनी केलेला लघुजातक म्हणून ही प्रसिद्ध आहे, आणि सगळ्यात शेवटी त्यांनी बृहद संहितेची रचना केली. आता हे पंचसिद्धांतिका वगळता हे बाकीचे सगळे ग्रंथ हे मुख्यतः फलज्योतिष या विषयाशी संबंधित आहेत. या व्यतिरिक्त शुद्ध गणित या क्षेत्रातही वराहमिहिराने काही काम केले, काही योगदान दिले. विशेषतः ज्यांना शाळेतील भूमिती आठवत असेल, त्रिकोणमिती, तर त्यातले साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 हे जे प्रमेय आहे ते पहिल्यांदा वराहमिहिराने मांडले असे श्रेय त्याला हल्ली आता दिले जाते. या व्यतिरिक्त शुद्ध गणितातही त्यांनी काही योगदान दिले आहे. याचं पुढे पुढे त्याचं लक्ष फलज्योतिषाकडे जास्त वळलं असं त्याच्या या ग्रंथरचनेवरून मात्र दिसतं. बृहद जातक, लघुजातक हे अजून प्रचारात आहेत. ज्योतिष विषयक, फलज्योतिष विषयक लोक किंवा अभ्यासक त्याचा वापर करतात. बृहद संहिता हा कोशात्मक ग्रंथ आहे, तो आपण बघूच या. डॉक्टर केन यांनी त्याची मूळ संहिता छापली आणि संपादित आवृत्ती छापली, आणि त्याचं इंग्रजी भाषांतरही केले. भट्टोत्पल हा वराहमिहिराचा एक प्रसिद्ध टीकाकार आहे. त्यांनी बृहद जातक आणि बृहद संहिता हे ग्रंथ, या ग्रंथांवर त्यांनी टीका लिहिली, आणि हे ग्रंथ उपयुक्त असल्यामुळे वापरात असले हे जरी खरे असले तरी उत्पल टीकेमुळे त्यांच्या प्रचाराला आणि वापराला खूप जास्त हातभार लागला, हेही तितकेच खरे. बृहद संहितेवरील टीकेत संदर्भ आलाय त्यावरून बृहद यात्रापटल ग्रंथावरही उत्पलाने टीका लिहिली होती असं दिसतं. त्यानंतर लघुजातकावरही उत्पल व्याख्या उपलब्ध आहे. याशिवाय वराहमिहिराच्या इतर ग्रंथांवर उत्पलाने टीका लिहिल्या आहेत असे दिसत नाही. बृहद संहितेवर उत्पलाच्या पूर्वीही काही टीका झाल्या होत्या असे दिसते, आज त्या उपलब्ध दिसत नाहीत. तसेच बृहद जातक या ग्रंथावर महिदास आणि महिधर यांच्या टीका आज उपलब्ध आहेत. त्याच्या ग्रंथांविषयी साधारण एवढीच माहिती आज उपलब्ध आहे. आता योग्यता, ज्योतिर्गणित म्हणून वराहमिहिराची योग्यता अतिशय उच्च कोटीची होती, हे त्याच्या पंचसिद्धांतिका ग्रंथावरून दिसते. शुद्ध गणित आणि त्रिकोणमिती यातलंही त्याचं योगदान आपण बघितलं, तेही त्याच्या काळाच्या मानाने अतिशय मौल्यवान आहे. पुढे त्याचं लक्ष फलज्योतिष, शकुनशास्त्र, होराशास्त्र इत्यादी विषयांकडे वळले, आणि त्यानुसार त्याने हे सगळे बृहद जातक, विवाह पटल, बृहद संहिता इत्यादी ग्रंथांची रचना केली. परंतु त्याचे ज्योतिर्गणिताचे ज्ञान अतिशय उत्तम होते, आणि त्याच्यानंतरच्या काळात होऊन गेलेला दुसरा प्रसिद्ध ज्योतिर्गणिती जो ब्रह्मगुप्त, त्यांनी त्याच्या पूर्वीच्या अनेक ज्योतिषांना प्रसंगी दोष दिले आहेत, परंतु त्याने वराहमिहिरास मात्र कुठे दोष दिलेला नाही. तसेच भास्कराचार्यांनीही वराहमिहिराची स्तुती केली आहे,
आणि एकंदरीतच दुसऱ्या अनेक ग्रंथात वराहमिहिराची वचनं ही आधारासाठी घेतलेली आहेत. सृष्टीशास्त्राच्या ज्योतिषशास्त्र या एका शाखेवर ग्रंथ करणारे पुष्कळ झाले, परंतु त्याच्या अनेक शाखांवर विचार करणारा ज्योतिषी याच्यानंतर दुसरा कोणी झाला नाही. इतक्या प्राचीन काळी असा मनुष्य आमच्या देशात झाला हे मोठे भूषण आहे, अशा शब्दात शंभा दीक्षित शास्त्रींनी वराहमिहिराचा गौरव केला आहे. त्याच्या जातक ग्रंथांचा जेवढा जसा उपयोग पुढे झाला, तसा बृहत्संहिता ग्रंथाचा विचार आणि उपयोग मात्र फारसा कोणी केला नाही. विशेषतः त्यातल्या सृष्ट पदार्थांच्या गुणधर्माचा व नैसर्गिक घटना परिणाम यांचा विचार तसाच पुढे चालता तर आज युरोपियनांनी भारतीयांना या कामात मागे टाकले नसते, असे मत ही दीक्षित शास्त्री नोंदवतात. त्यावरून बृहत्संहिता या ग्रंथाचे भविष्य कथनाखेरीजचेही महत्त्व दिसून येते आणि यात अधिक संशोधन होण्याची गरजही अधोरेखित होते. आता बृहत्संहिता या ग्रंथाचा एक थोडक्यात परिचय बघूया. बृहत्संहिता हा वराहमिहिराने 6व्या शतकात लिहिलेला अनेक प्रकारची माहिती असलेला एक कोशात्मक संस्कृत ग्रंथ आहे. यात एकूण 106 अध्याय आहेत, परंतु त्यापैकी सुमारे 6 अध्याय हे प्रक्षिप्त म्हणजे नंतर त्यात घातलेले आहेत असे काही विद्वानांचे मत आहे. पण असे जरी असले तरी सुमारे 101 अध्याय असलेला आणि सुमारे 4000 संस्कृत श्लोकांचा असा हा एकूण ग्रंथ आहे. या ग्रंथाचा मुख्य विषय हा शकुनशास्त्र किंवा होराशास्त्र आहे. म्हणजे निसर्गातील विविध घटना, हवामान, भौगोलिक परिस्थिती जसं की ग्रहण, वारा वादळ सुटणे, पाऊस पडणे, धूमकेतू उल्का दिसणे, ग्रहांची एकमेकांशी संबंधित परिस्थिती, त्यांच्या युती इत्यादीवरून त्यांनी राजा प्रजा किंवा एकंदरीत देशासाठी भविष्य वर्तवलेलं आहे. तर अशा पद्धतीने त्यांनी हे शकुनशास्त्र किंवा होराशास्त्र या विषयाला हा ग्रंथ लिहिलेला आहे. पण असं जरी असलं तरी त्या अनुषंगाने या ग्रंथात त्यांनी खगोलशास्त्र, भूगोल, हवामानशास्त्र, शेती, अर्थशास्त्र, वनस्पतीशास्त्र, प्राणीशास्त्र, रत्नशास्त्र, कालगणना अशा कित्येक आणि विविध विषयांची बरीच माहिती अनायासे संकलित झाली आहे. उदाहरणार्थ त्यात जशी ग्रह, नक्षत्रे, ग्रहणे इत्यादी विषयी खगोलशास्त्रीय माहिती आहे, तशीच बांधकामासाठी शेकडो वर्षे टिकणारी 3-4 प्रकारची सिमेंट, विविध वनस्पती आणि प्राण्यांची हाडे इत्यादी पदार्थ वापरून कशी बनवावी त्याचीही माहिती दिली आहे. तसेच पाचू, माणिक, मोती इत्यादी रत्नांविषयी माहिती दिलेली आहे. आजच्या अभ्यासकांच्या दृष्टीने ही माहिती महत्त्वाची आहे, कारण त्यातून 1500 वर्षांपूर्वीच्या भारताचे आपल्याला दर्शन होते. आता 1-2 उदाहरणं बघायची तर रोज दात घासण्यासाठी कोणकोणत्या झाडांच्या काड्या वापरल्या जात याची यात माहिती आहे. यात बेल, वड, मोह, शिरीष, करंज, पाखड, पिंपळ, बोर, खैर, कदंब, कण्हेर, उंबर, शमी, अर्जुन, साल, देवदार, जांभूळ, डाळिंब इत्यादी किमान 25-30 झाडांची नावं दिली आहेत. आणि याच अध्यायाच्या सुरुवातीला असंही म्हटलं आहे की दंतमंजनासाठी अक्षरशः हजारो जातीच्या झाडांची किंवा वेलींची काड्या यांचा उपयोग केला जाऊ शकतो, पण विस्तार भयास्तव केवळ निवडक झाडांचीच माहिती दिली आहे. आणखीन दुसरं असं की याच्यात वृक्षायुर्वेदाध्याय नावाने एक अध्याय आहे आणि त्यात उद्यान कसे विकसित करावे, विविध झाडे कशी लावावीत याचे मार्गदर्शन केलेले आहे. यात सुरुवातीलाच असे म्हटले आहे की कुठल्याही जलाशयाच्या काठाला, मग ते छोटे तळे असो, तलाव असो वा नदी असो, त्याच्या काठावर उद्यान असावे. उद्यान तयार करण्याची पहिली पायरी म्हणून असे म्हटले आहे की तिथे पहिल्यांदा तीळ लावावेत आणि ते तिळाचं पीक तयार झाल्यावर ते तिथेच जमिनीतच पुरून टाकावं. हे थोडंसं विचित्र वाटेल, पण ज्यांना शेतीची माहिती आहे त्यांना या कृतीचे महत्त्व चांगलेच माहिती आहे. तिळासारख्या बिया किंवा कुठलेही नत्रयुक्त पीक जमिनीत गाडल्याने जमिनीची सुपीकता वाढत असते आणि या तंत्राचा उपयोग हल्ली अगदी आधुनिक शेतीतही केला जातो. हे पहिले काम केल्यानंतर अशोक, पुन्नाक, शिरीष, प्रियांगूची वेल इत्यादी झाडे आणि वेली प्रथम लावाव्यात असे या वृक्षायुर्वेदाध्यायात म्हटले आहे.
छाट कलमांचा उल्लेख तसेच कलमांवरची जोडाची जागा शेणाने किंवा चिखलाने लिंपण्याची सूचनाही यात केली आहे. झाडे कापून कलमांसाठी दुसऱ्या देशातही नेण्यासंबंधीची माहिती आहे. म्हणजे अनेक दिवस प्रवास करूनही ते कलम नीट लावून कसे जगेल हे ज्ञान त्यावेळी उपलब्ध होतं. तसंच मातीच्या प्रकारानुसार कोणती झाडे त्यात लावण्यास योग्य याचीही माहिती, तसेच दोन झाडांमधील योग्य अंतर, झाडांचे विविध रोग व त्यावर करण्याचे उपाय, झाडांच्या फुलांचे फळांचे उत्पादन वाढवण्यासाठीच्या उपायांची माहिती, बियांपासून झाडे लावताना बियांवर आधी करण्याच्या बीज प्रक्रियेची माहिती इत्यादी अनेक प्रकारची उपयुक्त माहिती यात दिली आहे. यात नुसत्या उल्लेख केलेल्या झाडांची संख्या किमान 30 असेल. आधी म्हटल्याप्रमाणे बृहत्संहितेत असे 101 अध्याय आहेत आणि त्यात अशाच प्रकारची विविध विषयांवरची माहिती संकलित झाली आहे. त्यामुळे या दृष्टीने पाहता प्राचीन भारतीय वाङ्मयातील अशा प्रकारचा हा एकमेव ग्रंथ आज उपलब्ध आहे. बृहत्संहिता आणि त्या ग्रंथाचा कर्ता जो वराहमिहिर, त्याचा आपण संक्षिप्त परिचय आपण करून घेतला. आता बृहत्संहितेच्या पुनर्परीक्षणाची आवश्यकता बघूया. आता बृहत्संहितेच्या किंवा एकंदरीतच प्राचीन ग्रंथांच्या पुनर्परीक्षणाची आवश्यकता, याच्यात 4 मुद्दे आहेत. प्राचीन भारताच्या बौद्धिक संपदेचे रक्षण करणे हा पहिला मुद्दा आहे. त्याच्यात उदाहरण म्हणून आपण आत्ताच बघितलं की बृहत्संहितेत दात घासण्यासाठी वापरण्याच्या सुमारे 25-30 झाडांचा नावासह उल्लेख आहे. भारतीय लोक ही नैसर्गिक उत्पादनं मुखमार्जनासाठी किमान 1500 वर्षे वापरत आहेत, याचा लिखित पुरावाच नव्हे का? भारतात हजारो वर्षे जंतुनाशक म्हणून हळदीचा वापर होत आहे आणि असे असूनही अमेरिकन कंपनीने हळदीचे पेटंट घेण्याचा प्रयत्न केला आणि डॉक्टर रघुनाथ माशेलकरांनी तो कसा हाणून पाडला हे स्तुत्य उदाहरण आपल्या डोळ्यापुढे आहेच. त्याचप्रकारे बृहत्संहितेतील आणि इतर अशा प्रकारच्या ग्रंथातली ही माहिती नीट ओळखून संकलित करून आपल्या प्राचीन ज्ञानाचा लिखित पुरावा म्हणून अशाच बौद्धिक संपदा युद्धात निर्णायकरित्या उपयोगी पडू शकतो. दुसरा त्यातला मुद्दा हा जो आधुनिक व्यावसायिक उत्पादने निर्माण करणे आहे. आता याबाबत कोणाला असं वाटेल की इतक्या जुनाट ज्ञानाचा आज काय उपयोग आहे, त्यातनं कसल्या प्रकारची उत्पादनं तुम्ही निर्माण करणार आहात? तर याच्यात एक सपखल उदाहरण म्हणजे वेदशक्ती किंवा तत्सम नावाने आजही आपल्या प्राचीन ज्ञानावर आधारित दंतमंजन आणि टूथपेस्ट या काही बहुराष्ट्रीय कंपन्या आपल्याच बाजारात आणत आहेत. त्यामुळे हे ज्ञान कालबाह्य झालं आहे किंवा जुनाट आहे आणि निरुपयोगी आहे असे मुळीच नाही. त्याचा फक्त योग्य उपयोग कसा करायचा ते आपल्याला शोधावं लागेल. तिसरा जो मुद्दा आहे पुनरावलोकनातून नवीन माहिती मिळवणे, त्याचं आपण एक उदाहरण आता प्रतिसूर्याच्या रूपात बघणारच आहोत. त्यामुळे त्याविषयी जास्त विवेचन पुढे येईलच. चौथा एक मुद्दा आहे प्राचीन भारताची अधिक वास्तविक प्रतिमा समाजासमोर सादर करणे. हाही थोडा महत्त्वाचा आहे. आत्ताच आपण वृक्षायुर्वेदाध्यायात उद्यान कसे विकसित करावे, झाडांची जोपासना लागवड कशी करावी ही सर्व माहिती कशी दिलेली आहे हे बघितलं. आता इथे लक्षात घ्यायचं आहे की ही सगळी माहिती 5व्या ते 6व्या शतकातली आहे. म्हणजे मुघल आणि इंग्रज हे दोघंही भारतात येण्याच्या पूर्वी किमान 1000 वर्षांपूर्वीची ही सगळी माहिती आहे. भारतात नुसती जंगलं होती आणि इथल्या लोकांना उद्याने विकसित कशी करायची ही कला मुघलांनी आणि ब्रिटिशांनी शिकवली असे आपल्याला अज्ञानामुळे किंवा मुद्दाम विशिष्ट हेतूने शिकवले गेले. त्यासाठी दिल्ली, काश्मीर इथल्या शालिमार इत्यादी उद्यानांचे दाखलेही दिले गेले. परंतु मुघल आणि ब्रिटिश येण्याच्याही किमान 1000 वर्षे अगोदर आमच्याकडे उद्यान कसे विकसित करावे यासाठी एखाद्या कोशात्मक ग्रंथातही, ज्याच्यात शक्यतो सारांशात्मक माहिती असते, त्यातही एक पूर्ण अध्याय त्यासाठी खर्ची पाडलेला आहे. यावरून केवळ उद्यानविद्या या विषयाला वाहिलेले काही संपूर्ण ग्रंथही त्यावेळी असतील याची सहजच कल्पना करता येते.
वराहमिहिराच्याही अगोदर 1000 वर्षांपासून संस्कृत महाकाव्यात आणि साहित्यात उपवने उद्याने यांचे अनेक उल्लेख आहेत. रामायणात वर्णन केलेली अयोध्या नगरी ही आजच्या मुंबई महानगरीच्याही सुमारे चौपट मोठी होती आणि ती बागा आणि आमराया यांनी युक्त होती, हे आपल्याला माहिती असते का? तसे पाहिले तर माणूस स्थिर जीवन जगायला लागताच पहिले जे काही उद्योग त्यांनी केले असतील त्यात वनातले त्याला उपयुक्त वाटणाऱ्या वनस्पती आणून त्या घराभोवती जवळ लावणे हाच त्यांनी केला असणार. आणि त्यातूनच पुढे या उपयुक्त फळं फुलं देणाऱ्या वनस्पती एका आकर्षक पद्धतीने लावून नेत्रसुखद वाटिका इत्यादी रचना या सहजच नैसर्गिकपणे विकसित झाल्या असणार. त्यामुळे उद्यानविद्या ही त्या अर्थाने सर्व मानवी वस्तीच्या आणि संस्कृतीच्या ठिकाणी स्थानिक वनस्पतींचा प्रजातींचा उपयोग करून नैसर्गिकपणेच विकसित झाल्या असाव्यात हेच संयुक्तिक वाटते. पण काहीतरी करून उद्यानविद्या एका ठिकाणाहून दुसरीकडे आणली गेली असेच म्हणायचे असेल तर ती कुठून कुठे गेली असावी याविषयी अंदाज करण्यास हा भारतातील किमान 3000 वर्षांच्या उद्यानांच्या इतिहासाचा पुरावा उपयोगी येईल. बृहत्संहितेच्या किंवा एकंदरीतच प्राचीन ग्रंथांच्या पुनर्परीक्षणाचे हे काही आजच्या काळातील व्यावहारिक उपयोगही खूप महत्वाचे आहेत. आता बृहत्संहिता या ग्रंथाचे आधुनिक दृष्टीने पुनर्परीक्षण करताना कोणत्या प्रकारची नवीन माहिती उजेडात येऊ शकते याचं एक उदाहरण पाहू. या बृहत्संहिता ग्रंथात 37वा अध्याय हा प्रतिसूर्य लक्षणाध्याय या नावाने असून त्यात प्रतिसूर्याच्या वर्णनानुसार येऊ घातलेल्या घटनांचे भाकीत वर्तवलेले आहे. आपल्या या प्रस्तुत व्याख्यानाचा उद्देश अर्थातच या भाकितांची चर्चा करणे हा नसून प्रतिसूर्य या संकल्पनेची आधुनिक दृष्टिकोनातून चिकित्सा करणे हा आहे. त्यामुळे त्यातल्या भाकितांकडे व भविष्य कथनाकडे आपण अर्थातच दुर्लक्ष करणार आहोत. आता आपण प्रत्यक्ष बृहत्संहितेच्या प्रतिसूर्य लक्षणाध्यायात काय म्हटले आहे ते पाहू. आता या बृहत्संहिता ग्रंथाचे आधुनिक पुनर्परीक्षण करताना कोणत्या प्रकारची नवीन माहिती उजेडात येऊ शकते याचे एक उदाहरण पाहू. या बृहत्संहिता ग्रंथात 37वा अध्याय हा प्रतिसूर्य लक्षणाध्याय या नावाने असून त्यात प्रतिसूर्याच्या वर्णनानुसार येऊ घातलेल्या घटनांचे भाकीत वर्तवलेले आहे. प्रस्तुत व्याख्यानाचा उद्देश हा त्यातल्या भाकितांची किंवा भविष्यकथनाची चर्चा करणे हा नसून प्रतिसूर्य या संकल्पनेची चिकित्सा करणे हा आहे आणि ती चिकित्सा आधुनिक दृष्टिकोनातून करणे हा आहे. त्यामुळे त्यातल्या या भविष्यकथनाच्या भागाकडे आपण अर्थातच दुर्लक्ष करणार आहोत. आता प्रत्यक्ष बृहत्संहितेच्या या प्रतिसूर्य लक्षणाध्यायात काय म्हटले आहे ते आपण पाहू. हा अध्याय अतिशय छोटा आहे, 3च श्लोकांचा आहे. ते 3 श्लोक आणि त्यांचा मराठी अर्थ असा आपण आता बघूया. या पहिल्या श्लोकाचा अर्थ असा आहे की चमकदार आणि सूर्याचा त्या ऋतूला अनुसरून जो रंग असेल त्या रंगाचा प्रतिसूर्य हा शुभकारक असतो. आता बृहत्संहितेतच तिसरा जो अध्याय आहे तो सूर्याला वाहिलेला आहे, सूर्याविषयी आहे आणि त्यात या प्रत्येक ऋतूनुसार सूर्याचा शुभकारक रंग काय आहे किंवा वर्ण काय असावा हे दिलेले आहे. त्यानुसार शिशिर ऋतूमध्ये ताम्रवर्णाचा, वसंत ऋतूमध्ये हिरवट पिवळा केशरी अशा रंगाचा, ग्रीष्म ऋतूमध्ये फिकट पिवळा व सोनेरी या वर्णाचा, वर्षा ऋतूमध्ये पांढरट रंगाचा, शरद ऋतूमध्ये फिकट पिवळसर गुलाबी असा, हेमंत ऋतूमध्ये रक्तवर्ण गडद लाल अशा रंगाचा जर सूर्य असेल तर तो शुभकारक असतो आणि हा त्या ऋतूमधला सूर्याचा रंग त्यात दिलेला आहे. आता याच्यात सुरुवातही शिशिर ऋतूपासून केली आहे हे थोडंसं नोंद करण्याजोगं आहे, कारण आपण सहसाच वसंत ऋतूपासून ऋतू मोजतो किंवा ते सांगतो, परंतु इथे मात्र 1500 वर्षांपूर्वी वराहमिहिराने शिशिर ऋतूपासून त्याची सुरुवात केलेली आहे. असो,
तर चमकदार आणि सूर्याचा त्या त्या ऋतूला जे आता आपण बघितले त्या रंगाचा जर प्रतिसूर्य असेल तर तो शुभकारक असतो. जर तो वैदुर्य मण्याप्रमाणे चकाकत असेल आणि रंगाने पांढरा तेजस्वी असेल तर असा सूर्य आनंद आणि विपुलता सूचित करतो, असं वराहमिहिराचं म्हणणं आहे. त्यानंतर दुसरा जो श्लोक आहे त्याचा अर्थ, पिवळसर रंगाचा प्रतिसूर्य जर असेल तर तो रोगराई सूचित करतो. आणि अशोक वृक्षाच्या फुलांच्या रंगाचा म्हणजे लालसर रंगाचा जर प्रतिसूर्य असेल तर तो शस्त्रांचा खणखणाट म्हणजेच युद्ध दर्शवतो. आणि जर प्रतिसूर्यांची मालाच दिसत असेल तर ती चोरांपासून उपद्रव, आजार, व्याधी आणि राजाचा मृत्यू सूचित करते. आता इथे माला या शब्दाचे दोन अर्थ आपल्याला विचारात घ्यावे लागतील. एक म्हणजे सरळ आकारात माला, जशी पर्वतमाला आपण म्हणतो, आणि दुसरा त्यातला इनडायरेक्ट अर्थ किंवा डिराइव्ड मिनिंग म्हणता येईल अशा प्रकारचा अर्थ म्हणजे वर्तुळाकार माला, की जशी पुष्पमाला असते, हार. तर हे दोन्ही आकार आपण विचारात घेऊ. हा तिसरा आणि शेवटचा श्लोक आहे. याच्यात असं म्हटलं आहे की सूर्यबिंबाच्या उत्तरेला दिसणारा प्रतिसूर्य हा पाऊस सूचित करतो आणि सूर्यबिंबाच्या दक्षिणेला दिसणारा प्रतिसूर्य हा जोराचे वारे म्हणजे वादळ सूचित करतो. जर प्रतिसूर्य सूर्यबिंबाच्या उत्तरेस आणि दक्षिणेस असे दोन्ही बाजूस असतील तर ते पाण्यापासून भय म्हणजेच अतिशय मुसळधार पाऊस किंवा पूरस्थिती हे दर्शवतात. आणि सूर्यबिंबाच्या वर दिसणारा प्रतिसूर्य हा राजाचा नाश सूचित करतो, तर सूर्यबिंबाच्या खाली दिसणारा प्रतिसूर्य हा प्रजेचा नाश सूचित करतो, असं यात म्हटलंय. आता यात मी आधी म्हटलं तसं यातला भविष्यकथनाचा भाग आपण सोडून दिला तरी यात काही अतिशय महत्वाची विधानं प्रतिसूर्याबाबत केलेली आहेत, ती आपण लवकरच बघूया. तर आता ह्यात जे प्रतिसूर्याचं वर्णन आलेलं आहे ते आपल्यासाठी महत्वाचं आहे. या 3 श्लोकांमध्ये जे प्रतिसूर्याची लक्षणं दिलेली आहेत ती आपल्यासाठी महत्वाची आहेत, कारण त्याच्यावरूनच आपल्याला प्रतिसूर्य म्हणजे नक्की काय म्हणायचं असेल ते शोधता येईल. प्रतिसूर्य म्हणजे काय हे शोधताना या लक्षणांच्याच कसोट्या आपण वापरणार आहोत आणि त्या कसोट्यांवर एखादा अर्थ उतरला तरच तो आपल्याला ग्राह्य मानता येईल. त्यामुळे ती लक्षणे एकदा आपण इथे नीट बघून घेऊया आणि त्यांची एक इथे यादीही करूया. पहिलं लक्षण म्हणजे असं म्हटलंय की प्रतिसूर्य हा वेगवेगळ्या रंगांचा असू शकतो असं दिसतं, कारण त्याच्यात वेगवेगळे रंग त्यांनी उल्लेख केलेले आहेत. त्याचा रंग पांढरा, पिवळा, लाल किंवा ऋतूंमध्ये जे ऋतूंनुसार जे रंग सूर्याचे आपण वरती बघितले त्यापैकी असू शकतो. प्रतिसूर्य हा एक किंवा अनेकही दिसू शकतात. ते सूर्याच्या भोवती विशिष्ट स्थानांवर दिसू शकतात किंवा दिसतात किंबहुना सूर्याच्या डाव्या उजव्या बाजूला किंवा उत्तर दक्षिण दिशांना आणि सूर्याच्या वरती किंवा खाली असं ते दिसतात. ते एकटे, जोडीने किंवा अनेक दिसू शकतात. ते मालाकारात म्हणजे एका सरळ रेषेत किंवा एका वर्तुळाकारात दिसू शकतात आणि त्यांचा आकाराविषयी काही म्हटलेलं नाहीये, पण त्याचं कारण एकच असावं की प्रतिसूर्य या शब्दात तो अर्थ अभिप्रेत आहे. कारण प्रति याचा अर्थ अगदी सारखा परंतु तो नाही अशा प्रकारचा अर्थ असतो. त्यामुळेच प्रतिसूर्याचा आकार हा सूर्यबिंबासारखाच गोलसर, गोलाकार असावा, परंतु कमी तेजस्वी असावा असं आपल्याला म्हणता येईल. आता प्रतिसूर्याचे वर्णन आणि त्यात सांगितलेली लक्षणं आपण बघितली. गंमत म्हणजे प्रतिसूर्य म्हणजे नेमके काय हे वराहमिहिराने कुठेच स्पष्ट केलेले नाही. त्यामुळे आज 1500 वर्षानंतर प्रतिसूर्य म्हणजे नक्की काय हे भूगोल खगोलशास्त्रात एवढी प्रगती होऊनही आपल्याला खात्रीपूर्वक सांगता येत नाही. याच्यात दोन शक्यता आहेत. एक म्हणजे वराहमिहिरालाही त्याविषयी फारशी माहिती नसावी. याचं कारण
नाहीतर त्यांनी त्यासाठी थोडे अजून जास्त श्लोक खर्ची घातले असते, थोडा मोठा अध्याय असता. आपण पुढे बघूच ते. आणि दुसरी शक्यता अशी आहे की प्रतिसूर्य ही खूपच त्या काळात ज्याला सगळ्यांना माहिती असलेली वेल नोन अशी संकल्पना असती, तरी सुद्धा त्याबाबत वेगळं स्पष्टीकरण देण्याचं वराहमिहिराला कारण नव्हतं. पण त्या काळातले या विषयावरचे किंवा इतरही ग्रंथ बघता किंवा एकंदरीतच प्रतिसूर्य याचे त्या काळातले संदर्भ बघता, तो इतर कुठे फारसा वापरला गेलेला दिसत नाही. त्या अर्थी ती तितकीही कॉमन सगळ्यांना माहीत असलेली अशी संकल्पना नसावी, आणि त्यामुळेच वराहमिहिरालाच त्याविषयी फारसं ज्ञान नसावं अशी शक्यता जास्त वाटते. असो, प्रतिसूर्य म्हणजे नक्की काय असावे याचा त्यामुळे आपण आता थोडा विचार करू. त्याच्या काही शक्यता आहेत, त्यांचा आपण या लक्षणांच्या संदर्भात विचार करू. जर एखादा अर्थ या सर्व लक्षणांना व्यवस्थित लागू पडला तर तो प्रतिसूर्य या संकल्पनेचा अर्थ असू शकेल. आता याच्यात पहिली शक्यता म्हणजे प्रतिसूर्य म्हणजे ढगांवरील सूर्यप्रकाशाचे परावर्तन ही होय. आता ही कुठून आली तर प्रतिसूर्य म्हणजे काय हे वराहमिहिराने सांगितलेलं नाही हे आपण बघितले, पण भट्टोत्पलानी जी बृहत्संहितेवर विवृती किंवा टीका लिहिली त्याच्यात त्याने प्रतिसूर्य म्हणजे काय याची व्याख्या याच्यावर थोडंसं स्पष्टीकरण दिलं आहे. आणि भट्टोत्पलाच्या मते सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळेस एक प्रहरभर म्हणजे सुमारे 3 तास जर सूर्यबिंबाच्या आजूबाजूला विरळ ढग असले तर त्यांच्या सूर्याकडच्या बाजूवरून सूर्यकिरण परावर्तित होऊन तो कडेचा भाग सूर्यासारखा चमकतो, तेजस्वी दिसतो, त्याला प्रतिसूर्य असे म्हणतात. आता इथे लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी आहे की भट्टोत्पल हा काही वराहमिहिराचा समकालीन नव्हता. तो वराहमिहिरानंतर 400 वर्षांनी म्हणजे साधारण 10व्या शतकात जन्मला. तसेच त्याने प्रतिसूर्याच्या या अर्थासाठी कोणते आधार, संदर्भ किंवा कारणमीमांसा वापरली ते त्यांनी दिलेले दिसत नाही. त्यामुळे त्याने दिलेला अर्थ किती अचूक किंवा विश्वसनीय आणि जास्त महत्त्वाचा म्हणजे तो वराहमिहिरालाच अपेक्षित असलेला अर्थ आहे किंवा नाही याबाबत काही सांगता येत नाही. त्यामुळे त्याने दिलेल्या अर्थाचे आपण आपल्या लक्षणांच्या संदर्भात मूल्यमापन करूनच ते आपण ठरवूया. आता आपली जी मगाशीच बघितलेली लक्षणं जी आहेत ती या ढगांवरील परावर्तित प्रकाशाला जर लावायची म्हटली तर पहिली 3 लक्षणं जी आहेत ती ढगावरील परावर्तित प्रकाशाला काही प्रमाणात लागू पडू शकतात. पण रंगांचा मुद्दा चपखल जुळत नाही, कारण रंग अनेक प्रकारचे आणि अनेक रंगांचे असू शकतात. फक्त काही विशिष्ट रंगांचेच असतात असे नाही. सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळी ढगांचे गडद निळा, जांभळा ते शुभ्र पांढरा, नारिंगी, पिवळा असे अनेक रंग दिसतात. चौथे लक्षण जे प्रतिसूर्यांचे विशिष्ट स्थान आहे तेही या अर्थाला अजिबात चपखल जुळत नाही, कारण ढग सूर्यबिंबाच्या कुठल्याही दिशेस असू शकतात. किंबहुना वाऱ्यानुसार ते त्यांची जागाही बदलत असतात. त्यामुळे ते अमुक एका स्थिर ठिकाणी दिसतात असेही नाही. ते फक्त उत्तरेस दक्षिणेस असतील असेही नाही. त्यामुळे हा मुद्दा चपखल जुळत नाही असा म्हणता येईल किंवा जुळत नाही असंही म्हणता येईल. सूर्यबिंबाच्या वरती आणि खाली सूर्यबिंब प्रतिसूर्य हे फक्त सूर्यबिंब क्षितिजावर किंवा क्षितिजाच्या जवळ असताना शक्य आहे. त्यानंतर 6वे लक्षण जे मालाकाराचे आहे ते आपण मगाशी म्हणलं त्याप्रमाणे मालाकाराचे 2 अर्थ इथे लागू होतात. पण ढग भौमितिक सरळ रेषेतही असणे किंवा वर्तुळाकारातही सूर्याभोवतीने असणे हे दोन्ही खूपच इम्प्रॉबेबल आणि खूपच दुर्मिळ आहे, जवळजवळ अशक्य आहे. त्यामुळे हे लक्षण ढगांना लागू पडते असे म्हणता येत नाही. 7वे लक्षण आकाराचे, हाही मुद्दा तसाच महत्त्वाचा आहे की आपण बघितलं की प्रतिसूर्य हा
शक्यतो सूर्याच्याच आकाराचा, कदाचित छोट्या आकाराचा, परंतु तसाच गोलसर आकाराचा आणि तसाच तेजस्वी, कमी तेजस्वी असा असावा. हे लक्षण ढगांना तितकंसं लागू पडत नाही, कारण ढगांचे आकार मुख्यतः चित्रविचित्र आणि वेडेवाकडे असतात. त्यामुळे त्यांच्या त्या कडांवरून कितीही सूर्यप्रकाश परावर्तित झाला तरीही त्यातून गोलसर प्रतिसूर्याचा आभास निर्माण होत नाही. ती ढगाची कड जी आहे ती अशी वेड्या वाकड्या नैसर्गिक आकाराची जी असते तशीच ती चमकते. त्यातून गोल प्रतिसूर्याचा आभास होणे थोडेसे ओढून ताणून जमवावे लागेल. आणखीन एक त्यातला मुद्दा असा की तिसरा श्लोक आपण बघितला त्यावरनं त्यातलं जे भविष्यकथनाचा जो भाग आहे, राजाचा मृत्यू इत्यादी, ती बऱ्यापैकी दुर्मिळ घटना किंवा दृश्य असावी असं दिसतं. ढगांवरचा परावर्तित प्रकाश हा जर प्रतिसूर्य असेल तर सूर्योदय किंवा सूर्यास्ताच्या वेळी ढग वर्षातून शेकडो दिवस सूर्याच्या आजूबाजूला असतात. पावसाळा सोडला तरी एरवी सुद्धा अनेक दिवस असे असतात की त्यावेळी पाऊस पडला नाही तरी बिन पावसाचे वेगवेगळ्या आकाराचे ढग सूर्याच्या आजूबाजूस असतात. त्यांच्या कडा अशा रीतीने चमकूनही दिसणे शक्य आहे. पण अशा रीतीने जर इतक्या नेमाने दिसणारी, इतक्या अनेक वेळा दिसणारी घटना जर प्रतिसूर्य असेल तर मग दर 8-15 दिवसांनी राजाचे किंवा प्रजेचे भविष्य बदलते असे वराहमिहिराला किंवा भट्टोत्पलाला म्हणायचे होते का? तेव्हा या सगळ्या मुद्द्यांचा विचार केला तर असं म्हणावं लागतं की ढगांवरचा परावर्तित सूर्यप्रकाश म्हणजे प्रतिसूर्य हा अर्थ चपखल बसत नाही. तो बराच ओढून ताणून करावा लागतो. त्यामुळे निदान वराहमिहिराला अभिप्रेत असलेला किंवा त्याने वर्णन केलेले प्रतिसूर्य तरी हे नसावेत. आता इतर काय शक्यता आहेत? प्रतिसूर्य म्हणजे तो सूर्यासारखा चमकदार तेजस्वी असणार आणि आकाशात असणार अर्थातच. तेव्हा आकाशातल्या इतर तेजस्वी चमकदार ज्योती कोणत्या आहेत? तर चंद्र ही सूर्यानंतरची 2 नंबरची आकाशातली सगळ्यात तेजस्वी ज्योती आहे. शुक्र ही 3 नंबरची आकाशातली सूर्यचंद्रानंतरची सर्वात तेजस्वी ज्योती आहे. ग्रहणांच्या वेळीही सूर्यचंद्र त्याच्यात अंतर्भूत असतात. त्यामुळे ग्रहण ही एक शक्यता आपण विचारात घेऊया. बाकी उल्का, धूमकेतू हेही काही प्रमाणात चमकदार आणि तेजस्वीतेचा निदान काही काळ तरी भास निर्माण करून देतात. परंतु लक्षणांच्या कसोटीवर बघितलं तर यापैकी कोणीही या सगळ्या लक्षणांवर टिकत नाही. उदाहरणार्थ चंद्र, शुक्र किंवा ग्रहण ही एकाच वेळी अनेक दिसू शकत नाही. उल्का, धूमकेतू हे सूर्याच्या जवळपास जरी आले तरी ते सूर्याच्या तेजापुढे दिसू शकत नाहीत. त्यामुळे ते सूर्याच्या जवळ दक्षिणेला, उत्तरेला असणे आणि ते दिसणे हे अशक्य आहे. ते खूपच दूर असतील तर ते दिसतील, पण मग ते किती सूर्याच्या जवळ आहेत हा मुद्दाही विचारात घ्यावा लागेल. म्हणजे खूपच जास्त त्यांच्यात अंतर असेल तर ते सूर्याशी संबंधित किंवा सूर्याच्या अमुक दिशेला आहेत का असं म्हणणंही हाही वादाचा विषय होऊ शकतो. दुसरं म्हणजे त्यांचे रंग वगैरे हे जे ही लक्षणं दिलेली आहेत तीही उल्का, धूमकेतू यांना तितकीशी चपखल लागू पडत नाही. त्यामुळे ह्या शक्यता अगदीच कागदोपत्री शक्यता जरी असल्या तरी या लक्षणांवर टिकत नाही असंच दिसतं. तेव्हा आता उरलेल्या आणखीन एका शक्यतेचा आपण विचार करू. हे जे चित्र आहे हे कसले वाटते? एखाद्या एकदम प्रथम दर्शनी हे एखाद्या परग्रहावरचे कल्पनारम्य चित्र वाटते किंवा काहीतरी फोटोशॉप करून ग्राफिक्स वापरून काहीतरी फॅन्टास्टिक काल्पनिक चित्र बनवल्यासारखे वाटते. पण त्याहून विस्मयकारक गोष्ट अशी आहे की हे
चित्र परग्रहावरचं नाही आणि हे काल्पनिकरित्या किंवा कृत्रिमरित्या बनवलेलंही नाही. हे पृथ्वीवरचेच आहे आणि ते पृथ्वीवरच्याच एका विलक्षण पण पूर्णतः वास्तविक आणि प्रत्यक्ष खऱ्याखुऱ्या घडणाऱ्या भौगोलिक परिणामाचे खरेखुरे छायाचित्र आहे. हा एक फोटो आहे. आता या छायाचित्राला समर्पक नाव द्यायचे तर तुम्ही काय द्याल? प्रतिसूर्य. इंग्रजीत या परिणामाला किंवा घटनेला मॉक्सन्स किंवा सनडॉक्स असे म्हणतात आणि शास्त्रीय भाषेत या परिणामाला पारहेलियन किंवा ज्याचं अनेकवचन पारहेलिया होतं असं म्हणतात. विशेष म्हणजे बृहत संहितेचे एक प्रमुख आणि कदाचित सर्वात पहिले अर्वाचीन भाषांतरकार श्री एन चिदंबरम अय्यर यांनी 1884 साली बृहत संहितेचे इंग्रजी भाषांतर केले. त्याच्यात त्यांनी प्रतिसूर्याचा अर्थ पारहेलियन असाच केला आहे. हा कदाचित डॉक्टर केन यांच्या काही नोट्स किंवा स्पष्टीकरणावरून केला असेल, ती कल्पना नाही. आणखी म्हणजे श्री व्ही सुब्रमण्य शास्त्री आणि एम रामकृष्ण भट यांनीही बृहत संहितेचं 1946 साली भाषांतर केलं इंग्रजीमध्ये. त्यातही त्यांनी प्रतिसूर्याचा अर्थ मॉक्सन्स म्हणजेच पारहेलियन असाच केला आहे. पण प्रतिसूर्याचा अर्थ पारहेलियनच का केला हे त्यांनी सांगितलेले नाही. त्यामुळे आपण तसा तो न स्वीकारता त्याला या प्रतिसूर्याच्या लक्षणांच्या कसोट्या लावूनच आपण त्याचा निर्णय करूया. त्यापूर्वी पारहेलियन किंवा पारहेलिया म्हणजे नक्की काय प्रकार आहे आणि ते कशामुळे दिसतात ते मात्र आपण थोडक्यात बघूया. आता मॉक्सन्स हे अनेक प्रतिसूर्य कसे दिसतात हे अगदी आपण थोडक्यात बघूया. अगदी थोडक्यात सांगायचं तर बर्फ स्फटिक म्हणजे आईस क्रिस्टल्स जे असतात त्यांच्या वरील किंवा त्यांच्यामधून सूर्यप्रकाशाचं जे अपवर्तन म्हणजे रिफ्रॅक्शन होतं त्याच्यामुळे या सूर्याच्या आभासी प्रतिमा दिसतात. आता याच्यासाठी जमिनी लगतचा जो हवेचा थर आहे त्या हवेच्या थरात हे बर्फाचे सूक्ष्म स्फटिक तरंगत असणं आवश्यक असतं. दुसरं त्याच्यात एक भाग म्हणजे हे नुसते स्फटिक हवेत तरंगत असून उपयोग होत नाही. ते अशा पद्धतीने तरंगत असावे लागतात किंवा अशा पद्धतीने ते स्फटिक निर्माण व्हावे लागतात की त्यांचे भौमितिक अक्षही सगळ्यांचे एकाच पद्धतीने एकाच दिशेला असतील, तरच हा पारहेलिया हा जो परिणाम आहे तो दिसतो. आता याच्यात नक्की काय होतं तर हवेतल्या जमिनी लगतचा जो थर असतो हवेचा त्याच्या तापमानात कधी कधी एकदम बरीच घट होते, एकदम तापमान कमी होतं हवेचं आणि त्यामुळे हवेतलं जे बाष्प असतं म्हणजे जी पाण्याची वाफ असते सूक्ष्म बिंदूंच्या रूपांमध्ये ती तापमान एकदम कमी झाल्यामुळे ती त्या वाफेचं बर्फाच्या सूक्ष्म कणांमध्ये किंवा क्रिस्टल्समध्ये म्हणजे स्फटिकांमध्ये रूपांतर होतं. किंवा कधी कधी जमिनी लगतची जी थंड हवा असते त्यात उंचावरच्या उबदार हवेचा प्रवाह येऊन मिसळतो आणि त्या उबदार हवेतलं जे अतिरिक्त बाष्प असतं ते या थंड हवेच्या संपर्कात आल्यामुळे त्याचंही घनीभवन होऊन परत एकदा जमिनीलगतच्या थरात बाष्पाचे म्हणजे बर्फाचे सूक्ष्म स्फटिक तयार होतात. याला हिऱ्याची धूळ किंवा डायमंड डस्ट असं म्हणतात. याच्यात प्रत्येक हा जो सूक्ष्म स्फटिक असतो पाण्याचा स्फटिक आपल्याला कदाचित बहुतेक माहिती असेल की तो षटकोनी आकाराची त्याची संरचना असते सहसा. तर तो प्रत्येक सूक्ष्म स्फटिक षटकोनी आकाराचा हा एका सूक्ष्म लोलकाचं म्हणजे प्रिझमचं काम करतो. म्हणजे काय तर त्यावर पडणारा जो सूर्यप्रकाश आहे किंवा जो सूर्यकिरण आहे तो त्यातून बाहेर पडताना
22 अंशाच्या कोनात अपवर्तन त्याचं अपवर्तन होतं. म्हणजेच लोलक त्या प्रकाशाचं सुमारे 22 अंशाच्या कोनात अपवर्तन करतो किंवा वक्रीभवन करतो. आता सहसा प्रत्येक स्फटिक मी म्हणलं तसं हवेत वेगवेगळ्या दिशेत तरंगत असतो, कारण ही स्फटिकीकरणाची किंवा कंडेन्सेशनची जी प्रक्रिया असते ती नैसर्गिक असते आणि त्यामुळे त्याच्यात असं मानव निर्मित प्रक्रियेसारखं कृत्रिमता नसल्यामुळे त्यात अनेक घटक अंतर्भूत असतात, जसं वाऱ्याची दिशा, हवेतलं बाष्पाचं प्रमाण, हवेचं आधीचं तापमान, तसंच ते तापमान कमी होण्याचा वेग, असे अनेक घटक त्यात अंतर्भूत असल्यामुळे प्रत्येक सूक्ष्म बाष्पाच्या बिंदूचं किंवा पाण्याच्या थेंबाचं घनीभवन एखाद्या स्फटिकात नेमक्या कोणत्या क्षणी होईल आणि ते कसं होईल हे सांगता येत नाही. त्यामुळे बहुतेकदा या स्फटिकांचे हे अक्ष वेगवेगळ्या दिशेला तरंगत असतात आणि त्यामुळे प्रत्येकाने अपवर्तित केलेला प्रकाश किरण हा वेगवेगळ्या दिशेत जातो. पण कधी कधी एक दुर्मिळ वातावरणीय परिणाम असा घडून येतो आणि या असंख्य स्फटिकांपैकी किमान बहुसंख्य स्फटिक आपण म्हणूया हे एकाच दिशेला जमिनीला समांतर असे तरंगत असतात आणि त्यांचे अक्षही एकाच दिशेला असतात. आता यावेळी काय होतं, क्षितिजाजवळ असलेला सूर्य त्याचे किरण या स्फटिकांमधून निघून जेव्हा वक्रीभवन होतं तेव्हा ते सगळे एकाच दिशेने 22 अंशाच्या कोनात वळतात. आता एखादी वस्तू आपल्याला दिसते म्हणजे काय होतं, तर त्या वस्तूपासून निघालेले प्रकाशाचे किरण आपल्या डोळ्यात शिरतात आणि ज्या दिशेने ते किरण आपल्या डोळ्यात शिरतात त्यावरनं मेंदू त्या प्रतिमेचं विश्लेषण करून त्या दिशेने आपल्याला ती वस्तू दिसते असं आपण म्हणतो. आता इथे बरेच प्रकाश किरण या बर्फ स्फटिकांमुळे 22 अंशाच्या कोनात वळल्यामुळे डोळ्यांना ते किरण असे थेट सरळ न येता इकडून 22 अंशातून आलेत असं वाटतं आणि त्यामुळे मुख्य सूर्याच्या बाजूला 22 अंशात एक सूर्याची आभासी प्रतिमा तिथे उभ्या असलेल्या मानवी प्रेक्षकाला दिसू शकते. अर्थातच कुठल्याही स्फटिकाला न अडता थेट आपल्या डोळ्यांपर्यंत येणारे असंख्य किरण असतात, त्यामुळे मूळ सूर्य हा दिसत राहतोच अर्थातच, पण मूळ सूर्याच्या बाजूला या प्रकारे स्फटिकांवरून अपवर्तन होऊन या सूर्यांच्या आभासी प्रतिमा आपल्याला दिसतात. आणि यांचं या आकृतीत तुम्हाला ते जास्त स्पष्ट दिसू शकेल की हे जे दोन षटकोनी बर्फाचे स्फटिक आहेत किंवा आईस क्रिस्टल्स आहेत, ते एका विशिष्ट दिशेने हवेत तरंगत आहेत. त्यांचे दोघांचेही अक्ष एकाच दिशेला आहेत आणि या सूर्यापासून निघालेले हे किरण या स्फटिकांमध्ये जातात आणि परावर्तित साधारण 22 अंशाच्या कोनात या मानवी प्रेक्षकाच्या डोळ्यापर्यंत पोहोचतात. आता या दिशेने किरण आल्यामुळे या प्रेक्षकाला असं भासमान असा भास होतो की हा सूर्य इथे दिसतोय, इथे न दिसता. म्हणजे इथला सूर्य मूळ दिसतोच, पण इथे ही भासमान प्रतिमा या अपवर्तित प्रकाशामुळे दिसते. तशीच या इकडच्या बाजूला अशीच एक भासमान प्रतिमा 22 अंशाच्या कोनात या बाजूला दिसते. अशा पद्धतीने हे ॲपरंट सनडॉग्स किंवा मॉक्सन्स किंवा पारहेलिया हे या प्रकारच्या वातावरणीय परिस्थितीत दिसू शकतात. याच्यात लाल रंगाच्या किरणांचं अपवर्तन सगळ्यात कमी होतं. त्यामुळे अर्थातच या आभासी प्रतिमांचा जो सगळ्यात कमी अपवर्तन झालेला भाग आहे, म्हणजे सूर्याकडचा जो भाग आहे त्या भागात लालसर रंग जास्त दिसतो आणि पुढे पुढे तो शेवटच्या टोकाला निळसर भाग जास्त दिसतो. अर्थात प्रत्यक्ष बघताना हा निळसर भाग या चित्रात उदाहरणासाठी दाखवलाय तसा
अजिबात दिसत नाही. सहसा ते लालसर, पिवळसर, पांढरेच दिसतात. आपण आता फोटोतही बघितले त्याप्रमाणे. पण थेरटिकली ह्या बाजूच्या आभासी प्रतिमेच्या टोकाला निळसर रंग तुम्हाला त्या स्पेक्ट्रम मधला दिसू शकतो. हा परिणाम साधारण 15 ते 30 मिनिटे टिकतो. त्यानंतर सूर्य जसजसा वर चढत जातो तसतसा हा या सूर्यकिरणांचा या स्फटिकांवर पडणारा कोनही बदलत जातो आणि त्यामुळे तो अपवर्तित कोनही बदलत जाऊन हळूहळू ते त्या आभासी प्रतिमा नाहीशा होत जातात. आता ह्या वैज्ञानिक स्पष्टीकरणावरून आपल्या लक्षात आलं असेल की हा पारहेलिया किंवा मॉक्सन्स हा बऱ्यापैकी दुर्मिळ ही घटना आहे किंवा बऱ्यापैकी दुर्मिळ परिणाम आहे. आपल्यापैकी जे लोक हायर लॅटिट्यूड्स म्हणजे अधिक जास्तीच्या अक्षांशावर राहिलेले आहेत किंवा राहत आहेत किंवा राहून आलेले आहेत, त्यांनी ही घटना बघितली असेल, त्यांनाही हे माहिती असेल की ही तशी बऱ्यापैकी दुर्मिळ घटना असते. दर हिवाळ्यात किंवा दरवेळी दिसतेच रेग्युलरली असं नाही. आता प्रतिसूर्य हे पारहेलिया किंवा मॉक्सन्स असू शकतील का? तर आपण ही लक्षणं जी आहेत प्रतिसूर्याची वराहमिहिरांनी दिलेली ती परत एकदा यांना लावून बघूया आणि त्या कसोटीवर हे कितपत टिकतात ते बघूया. पहिली दोन लक्षणं जी रंगांची आहेत ती पारहेलियाला लागू पडतात. पारहेलिया विविध रंगांचे असतात. वातावरणाप्रमाणे त्यांचे रंग वेगवेगळे दिसू शकतात. अर्थात त्या छटा असतात. पूर्ण एक रंगाचा पारहेलिया दिसत नाही. पारहेलिया एक किंवा अनेक असू शकतात. ते सूर्याभोवती विशिष्ट स्थानांवरच दिसतात. किंबहुना ते विशिष्ट स्थानांवर वरच दिसतात कारण त्या वैज्ञानिक तत्वानुसार त्या विशिष्ट स्थानांवरच त्या आभासी प्रतिमा तुमच्या डोळ्यांसमोर निर्माण होतात. ते एकटे, जोडीने किंवा अनेक दिसू शकतात. हे आपण बघितले. ते मालाकारात दिसू शकतात. आता मालाकारात म्हणजे सरळ रेषेत तर ते सूर्याच्या दोन बाजूला असतातच. कधी कधी अगदी दुर्मिळ दृश्य म्हणजे हे जे 22 अंशाचं जे वर्तुळ आहे त्याला हे पारहेलिक आर्क सर्कल म्हणतात आणि त्याच्या बाहेर अजून एक 46 अंशावरही असंच एक वर्तुळ दिसतं आणि तिथेही असेच अजून दोन पण बरेच सौम्य असे प्रतिसूर्य क्वचित दिसू शकतात. त्यामुळे 4 पारहेलिया किंवा 4 मॉक्सन्सही क्वचित, फारच क्वचित एका रेषेत दिसू शकतात. आणि वर्तुळाविषयी म्हणायचं तर त्याचे वरचे टँजंट आर्क आहेत तेही कधी कधी बऱ्यापैकी तेजस्वी असतात. त्यामुळे चटकन बघितलं तर सूर्याभोवती अशा 2, 3 किंवा 4 प्रतिसूर्यांचा भास निश्चित निर्माण होऊ शकतो. तसंच याच्यावरनं हेही आपण बघू शकतो की आपण हे जर मागचा फोटो बघितला तर इथे किंवा या इथे सूर्याच्या खालचा हा जो टँजंट आर्क आहे तो इथे दिसत नाहीये किंवा या फोटोतही तो दिसत नाहीये. तो इथे कुठेतरी खालती दिसू शकला असता पण तो दिसत नाही. याचाच अर्थ सूर्याच्या खाली दिसणारा प्रतिसूर्य ही बऱ्यापैकी दुर्मिळ घटना आहे. म्हणजे प्रतिसूर्य दिसण्यापेक्षाही अजून जास्त दुर्मिळ ती घटना आहे असं म्हणता येईल. पण आपल्या मुद्द्याविषयी बोलायचं तर ते मालाकारात दिसू शकतात का? तर होय, मालाकारात ते दिसू शकतात. ते सरळ रेषेतही दिसतात आणि वर्तुळाकारातही दिसू शकतात. आता याच्यात अजून एक मुद्दा असा होता की सूर्याच्या उत्तर आणि दक्षिण बाजूला किंवा डावी उजवीकडे तर
उगवता किंवा मावळता सूर्य असेल तर त्याच्या डाव्या किंवा उजव्या बाजूला जर आपण म्हटलं तर ते उत्तर आणि दक्षिण दिशा ह्या स्पष्ट येतात. त्यामुळे सूर्याच्या डाव्या उजव्या बाजूला जर हे प्रतिसूर्य दिसत असतील तर ते अर्थातच सूर्याच्या उत्तरेला आणि दक्षिणेला किंवा मावळत्या सूर्याच्या दक्षिणेला आणि उत्तरेला अनुक्रमे आहेत उजव्या आणि डाव्या बाजूचे असं म्हणता येईल. आणि ते तेजस्वी असतात का तर ते तेजस्वी असतात. ते सूर्याच्याच आभासी प्रतिमा असल्यामुळे त्या सूर्यासारख्याच तेजस्वी दिसतात, सूर्यापेक्षा कमी तेजस्वी दिसतात, कारण सगळेच किरण स्फटिकांमधनं अपवर्तित न झाल्यामुळे सूर्याकडून आपल्यापर्यंत पोचणारे जे किरण आहेत त्यातले काही ठराविक प्रमाणातले किरणच अपवर्तित झाल्यामुळे त्या तेवढ्या प्रमाणात कमी तेजस्वी दिसतात. पण फोटो आपण बघितले तर ते तेजस्वी दिसतात का तर ते नक्कीच तेजस्वी दिसतात आणि सूर्याचा त्यात भास व्हावा इतके ते नक्कीच तेजस्वी दिसतात. तेव्हा ह्या शक्यतांचा, ह्या लक्षणांचा जर विचार केला तर प्रतिसूर्य हे पारहेलिया असू शकतील का तर पारहेलियाला प्रतिसूर्याची सर्व लक्षणं योग्य प्रकारे ओढाताण न करता लागू होतात असं म्हणता येईल. आता प्रतिसूर्याचा बृहत संहितेतील अपेक्षित अर्थ. प्रतिसूर्य म्हणजे काय असावे याच्या काही शक्यता आपण बघितल्या. सामान्य तर्कबुद्धीने ज्या काही शक्यता वर्तवता येण्याजोग्या होत्या त्या सगळ्यांचा आपण विचार केला. वराहमिहिराने वर्णन केलेली प्रतिसूर्याची जी लक्षणं आहेत ती आपण या शक्यतांना लावून बघितली. त्यावरून असं म्हणता येईल की प्रतिसूर्य म्हणजे पारहेलियन किंवा मॉक्सन हाच अर्थ सर्व लक्षणांना आणि सर्व श्लोकांना चपखल बसणारा आहे. त्यामुळे वराहमिहिराला हाच अर्थ अपेक्षित असावा असं म्हणण्यास हरकत दिसत नाही. आता पारहेलियन संबंधी काही एक दोन आश्चर्यजनक मुद्दे आपण लक्षात घेऊया. आता पारहेलियन किंवा पारहेलिया किंवा मॉक्सन्स हे कसे दिसतात हे आपण किंवा कशामुळे दिसतात हे आपण बघितलं. त्याचं वैज्ञानिक स्पष्टीकरणही आपण बघितलं. मुख्यतः बर्फस्फटिकांमुळे हवेतल्या सूर्यप्रकाशाचं अपवर्तन होऊन हा परिणाम दिसतो. असाच परिणाम बर्फस्फटिकांमुळे दिसणारा दुसरा परिणाम म्हणजे खळं किंवा ज्याला हॅलोज म्हणतात. ते म्हणजे ज्याच्यात सूर्य किंवा चंद्राभोवती एक असं गोलसर रिंगण दिसतं प्रकाशाचं. तो हॅलोज किंवा खळ हा वातावरणीय परिणामही बर्फाच्या स्फटिकांमुळेच दिसतो. पण तो तुलनेने जास्त वेळा दिसतो, कारण त्याचं कारण अगदी सोपं आहे. त्याचं कारण पारहेलियासाठी हे बर्फाचे स्फटिक जसे एका विशिष्ट दिशेत किंवा समप्रतलात असणं आवश्यक असतं आणि त्यांचे भौमितिक अक्ष सगळे एकाच दिशेला असणं जसं आवश्यक असतं तसं खळ्यासाठी नसतं. खळ्याच्या केसमध्ये ते अक्ष वेगवेगळ्या दिशांना विखुरलेले असतात आणि किंबहुना त्यामुळेच ती एका ठिकाणी अशी सूर्याची भासमान प्रतिमा न दिसता तो प्रकाश विखुरला जाऊन संपूर्ण वर्तुळात तो प्रकाश दिसतो आणि त्यामुळे ते खळं आपल्याला सूर्याभोवती दिसतं. अगदी क्वचित ते चंद्राभोवतीही दिसतं. दुसरं म्हणजे त्याच्यात हे खळं जे असतं ते प्रामुख्याने सेरोस्ट्रॅटस थरातील म्हणजे उंचावरच्या थरातील 5 ते 15 किलोमीटर जमिनीपासूनच्या उंचीवरच्या थरातील ढगांमुळे दिसतं. त्या थरातल्या हवेचं तापमान गोठणबिंदूच्या खाली गेलं आणि तिथे बर्फाचे स्फटिक निर्माण झाले की हे खळं दिसू शकतं. पण पारहेलियनचं मात्र तसं नाही. त्याच्यासाठी सूर्य क्षितिजाजवळच असावा लागतो आणि हे स्फटिक एका क्षितिज समांतर प्रतलात असावे लागतात. त्यामुळे ही हिऱ्याची धूळ
हे जे स्फटिक आहेत ते जमिनीलगतच्या थरात असतील तरच पारहेलियन दिसणं शक्य असतं. आणि त्यामुळेच ते थंड प्रदेशातच मुख्यतः दिसतात. उष्णकटिबंधीय प्रदेशात ते दिसणं फारच दुर्मिळ असतं. आणि खळं मात्र तुलनेने उष्णकटिबंधातही दिसू शकतं, कारण उंचावरच्या थरातल्या हवेचं तापमान हे उष्णकटिबंधातही कमी असू शकतं किंवा होऊ शकतं. आणि त्यामुळे तिथे त्या उंचावरच्या थरामध्ये जर बर्फाचे स्फटिक निर्माण झाले तर त्याच्यामुळेही उष्णकटिबंधातही खळं दिसू शकतं. आणि त्याचमुळे आपल्याला भारतासारख्या देशांमधूनही आपल्याला खळं हिवाळ्यात बघता येतं किंवा दिसू शकतं. त्यामुळे सांगायचा मुद्दा की खळं जरी बर्फाच्या स्फटिकांमुळेच होत असलं तरी तो तुलनेने जास्त वेळा दिसणारा आणि कुठूनही दिसणारा परिणाम आहे. पण पारहेलियन हा प्रामुख्याने थंड प्रदेशाशी संबंधित परिणाम आहे आणि त्यामुळे तो उच्च अक्षांशावर हायर लॅटिट्यूड्सच्या प्रदेशातच दिसू शकतो. दुसरा त्याच्यात भाग असा की हे सिरोस्ट्रॅटस ढग किंवा ही बर्फाची स्फटिकी, हिऱ्याची धूळ, डायमंड डस्ट, हे जे परिणाम आहेत यांचा संबंध आधुनिक हवामानशास्त्रानेही पाऊस किंवा वारा वादळ अशा घटनांशी जोडलेला आहे. सिरोस्ट्रॅटस थरातल्या ढगांचा संबंध अनेकदा येणारा पाऊस किंवा वारा सूचित करतो. तर त्यामुळे एक निरीक्षण असं आहे की 1500 वर्षांपूर्वी वराहमिहिराने देखील त्याच्या भविष्य कथनात का होईना पण प्रतिसूर्याचा संबंध वादळी वारे आणि पाऊस यांच्याशी जोडलेला आहे. आता यामागे त्याला काही वैज्ञानिक माहिती होती का हा निव्वळ योगायोग आहे हे सांगणं कठीण आहे, पण हे एक निरीक्षण म्हणून तुम्हाला सांगितलं. आतापर्यंत आपण प्रतिसूर्याचे अर्थ काय असेल याच्या विविध शक्यता बघितल्या. आता आपण त्यातून काही निष्कर्ष काढता येतात का ते बघूया. या सर्व तर्कशुद्ध शक्यता आपण बघितल्या, त्याला वराहमिहिराने दिलेली लक्षणंही लावून बघितली. या सर्व शक्यतांमध्ये प्रतिसूर्याचे वर्णन हे इतर कशाही पेक्षा पारहेलिया किंवा मॉक्सन्स यांनाच सगळ्यात जास्त आणि सगळ्यात अचूक जुळतं हे आपण बघितले. तेव्हा बृहत संहितेत वराहमिहिराने वर्णन केलेले प्रतिसूर्य म्हणजे पारहेलिया किंवा मॉक्सन्सच असावेत असे वाटते. अर्थात यात अजून निर्णायक पुरावा हाती आलेला नाही. प्रतिसूर्याचे अजून निस्संदिग्ध वर्णन किंवा स्पष्टीकरण कोठे मिळाल्यास त्यावरून ते खरोखरच पारहेलिया होते की इतर अजून काही आहे हे याविषयी निर्णायकरित्या सांगता येईल. पण या निमित्ताने काही प्रश्न पडतात. ते असे की पारहेलिया हा आत्ताचा सगळ्यात अचूक त्याविषयीचा तर्क आहे आणि तो जर खरा असेल तर या थंड प्रदेशातील परिणामाचे वर्णन वराहमिहिराने कसे काय केले आणि का केले आहे. आज आधुनिक युगात माहितीचा प्रसार अतिशय सोपा झाला आहे आणि जगाच्या एका कोपऱ्यातली बातमी दुसऱ्या कोपऱ्यात काही मिनिटात पोहोचते. आज हे व्याख्यानही फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून कदाचित जगभर पसरलेले लोक ऐकत पाहत असतील. असं असून सुद्धा आजही पारहेलियन किंवा मॉक्सन किंवा सनडॉग्स म्हणजे काय असे भारतातल्या किंवा उष्णकटिबंधातल्या कुठल्याही देशातल्या लोकांना विचारले तर 95% लोकांना त्याचे उत्तर माहीत नसेल. आज अतिजलद दळणवळण आणि संदेशवहनाची सुविधा असूनही जर ही परिस्थिती असेल तर 1500 वर्षांपूर्वी वराहमिहिराला थंड हवामानातली पारहेलियन ही घटना, तिचे अचूक वर्णन, इतकेच नाही तर कदाचित तिच्याशी संबंधित भौगोलिक व वातावरणीय परिणाम हे सगळे भारतात उज्जैनीमध्ये बसून कसे कळले असेल. वराहमिहिराच्या पूर्वी व नंतरही प्रतिसूर्याचा उल्लेख कोणा खगोल ज्योतिषाने केलेला दिसत नाही. भट्टोत्पलाचा अर्थ चपखल बसत नाही, ओढून ताणून करावा लागतो.
त्यावरून त्यानेही ही घटना स्वतः बघितलेली नसावी आणि वराहमिहिराला उपलब्ध असलेले ग्रंथही कदाचित त्याला उपलब्ध झाले नसावेत. त्यामुळे त्याने त्याच्या परीने अर्थ लावून अंदाज केला असावा. वराहमिहिराला प्रतिसूर्यावर का लिहावेसे वाटले? त्याला प्रतिसूर्य किंवा पारहेलिया ही संकल्पना कशी कुठून माहीत झाली असावी? त्याने त्यासंबंधी प्रतिसूर्य प्रत्यक्ष बघितले होते का त्याने त्याविषयी ग्रंथात वाचले असेल तर ते कुठले ग्रंथ होते, आज ते उपलब्ध आहेत का? किंवा त्याने प्रत्यक्ष बघितले असेल तर कुठे बघितले, भारतातच बघितले का भारताबाहेर बघितले? हे प्रश्न विचार करण्यासारखे आहेत. वराहमिहिराने प्रत्यक्ष प्रतिसूर्य बघितले असते तर त्याच्या परदेश प्रवासाचा उल्लेख त्याने कुठेतरी केला असता असे वाटते. त्याशिवाय त्याने प्रत्यक्ष बघितलेल्या इतक्या विलक्षण घटनेविषयी त्याने कदाचित थोड्या जास्त विस्ताराने लिहिले असते. 3 श्लोक ही तशी खूपच कमी संख्या आहे. तुलनेनेच पाहावयाचं झाले तर बृहत संहितेत 100 पेक्षा अधिक श्लोक असलेले अनेक अध्याय आहेत. त्यामुळे प्रतिसूर्य हा विषय त्याने 3 श्लोकातच आटोपला, यावरून कदाचित त्याने तो स्वतः बघितलेला व अनुभवलेला नसावा असे वाटते. कदाचित एखाद्या जुन्या ग्रंथात त्याने त्याविषयी वाचले असेल. गंमत म्हणजे अय्यर यांनी प्रतिसूर्याचा अर्थ पारहेलियन असा केला आहे, तर नंतर शास्त्री आणि भट यांनीही तो मॉक्सन्स असाच केला आहे, हे आपण बघितले. पण आधुनिक काळात प्रतिसूर्य म्हणजे पारहेलियन किंवा मॉक्सन असा स्पष्ट अर्थ करूनही त्यांच्यापैकी कोणालाही वरीलपैकी प्रश्न पडल्याचे त्यांनी नमूद केलेले नाही, किंवा त्यांच्यापैकी कोणीही प्रतिसूर्य म्हणजे पारहेलिया किंवा मॉक्सन्स हाच अर्थ आपण का केला याची कारणमीमांसाही दिलेली दिसत नाही. त्यामुळे या अनुवादकांना किंवा या भाषांतरकारांना काही इतर संदर्भ उपलब्ध होते का हेही पाहावे लागेल. बृहत संहितेच्या काही आधुनिक भाषांतरकारांनी केलेला प्रतिसूर्य म्हणजेच पारहेलियन किंवा मॉक्सन हा अर्थ चपखल जुळतो हे आपण बघितले. आणि तसे जर असेल तर त्या अनुषंगाने काही प्रश्न निर्माण होतात, ते प्रश्नही आपण बघितले. दुर्दैवाने हे प्रश्न आज तरी अनुत्तरित आहेत. वराहमिहिर खरोखरच परदेशी गेला होता का? फलज्योतिषाच्या अभ्यासासाठी तो इराण, ग्रीस इतरत्र गेला होता असा एक प्रवाद आहे. शक्य आहे, पण तसा पुरावा अजूनपर्यंत तरी मिळालेला नाही. उलट त्याच्या पूर्वीही असे संहिता ग्रंथ होते असे दिसते. त्या ग्रंथांवरून त्याने आपला ग्रंथ रचला असेल तर मग हे प्रतिसूर्याचे संदर्भ त्या मूळ ग्रंथांमधून आले असतील का? का फलज्योतिषाचे मूळ जे ग्रीस, युरोप तेथील याविषयीचे काही ग्रंथ वराहमिहिराच्या संग्रहात होते आणि त्यात प्रतिसूर्याची माहिती होती. वराहमिहिराच्या वैयक्तिक संग्रहात ते ग्रंथ असतील तर त्याच्यानंतर 400 वर्षांनी जन्माला आलेल्या उत्पल भट्टाला ते उपलब्ध झाले नसणे आणि त्यामुळे प्रतिसूर्याचा त्याने त्याच्या परीने अर्थ लावणे अगदी शक्य आणि साहजिक आहे. शेकडो हजारो ग्रंथ मध्ययुगीन मुघल सत्तेच्या काळात नष्ट झाले. आज त्यांचे केवळ संदर्भ इतर उपलब्ध ग्रंथात मिळतात. त्यामुळे आज या प्रश्नांचे निश्चित उत्तर देणे कठीण आहे आणि त्यामुळेच कुठलेही ठोस निष्कर्षही या अभ्यासातून आत्ता काढता येत नाही. परंतु या दिशेने संशोधन करण्यास निश्चित वाव आहे. 100 वर्षापूर्वीच्या अभ्यासकांना उपलब्ध नसलेली माहिती आणि तंत्रज्ञान आजच्या अभ्यासकांना उपलब्ध आहे. त्यामुळे 100 वर्षापूर्वीच्या अभ्यासकांना न पडलेले प्रश्न जर आजच्या अभ्यासकांना पडले तर त्यातून नवीन उत्तरे मिळून आपल्या प्राचीन इतिहासाविषयीच्या ज्ञानात मोलाची भर पडू शकते. प्राचीन भारतीय ज्ञान भांडारावर अशा रीतीने आधुनिक, समतोल आणि वैज्ञानिक पण सकारात्मक दृष्टिकोन ठेवून नव्याने संशोधन करणे का आवश्यक आहे आणि का शक्य आहे याचे वराहमिहिराची बृहत संहिता आणि त्यातील हा प्रतिसूर्य लक्षणाध्याय हे एक उत्तम उदाहरण आहे. इतिहासाच्या क्षेत्रात नवीन माहिती सतत उजेडात येत असते. तसेच तंत्रज्ञानातील प्रगतीचा उपयोगही इतिहास संशोधन क्षेत्राला वेळोवेळी होतच असतो. वराहमिहिराविषयी नवीन माहिती मिळू शकेल व त्याने वापरलेल्या ग्रंथांपैकी एखाद्याचे दुर्मिळ हस्तलिखित कदाचित उजेडात येऊही शकेल, किंवा आता उपलब्ध असलेल्या ग्रंथातही कुठेतरी प्रतिसूर्याचा संदर्भ लपून बसला असेल, तो शोधून काढावा लागेल. त्यावेळेस या प्रश्नांची सत्याच्या अधिक जवळ जाणारी उत्तरे मिळू शकतील.
निर्णायक पुरावा मिळून जोपर्यंत या प्रश्नांची उत्तरे मिळत नाहीत तोपर्यंत हे संशोधन पूर्ण झाले किंवा ते अनावश्यक आहे असे म्हणता येणार नाही. या दृष्टीने बहुशाखीय संशोधन हे खूप परिणामकारक आणि म्हणूनच आवश्यक आहे. भाषा, विज्ञान, कला, अभियांत्रिकी, माहिती तंत्रज्ञान अशा विविध शैक्षणिक आणि व्यावसायिक पार्श्वभूमीचे अभ्यासक संशोधक एकत्र आल्यास इतिहासातले अनेक प्रश्न तुलनेने सहज सुटतात. शिवाय गेल्या 50 वर्षात विविध ज्ञानशाखात इतकी प्रगती झाली आहे की कोणाही एका व्यक्तीला सर्व क्षेत्रातली अद्ययावत आणि सखोल माहिती असू शकत नाही. त्यामुळे अनेक विषयातील तज्ज्ञांनी एकत्र येऊन एखाद्या प्रश्नावर काम करावे ही काळाचीही गरज बनली आहे. या प्रतिसूर्याच्या विवक्षित विषयाबाबत बोलायचे झाले तर भाषा, खगोलशास्त्र, इतिहास, भूगोल, हवामानशास्त्र इत्यादी विषयातील तज्ज्ञ एकत्र येऊन असेच बहुशाखीय संशोधन या विषयावर झाल्यास यात आणखी प्रगती निश्चित होऊ शकते व एक ना एक दिवस या प्रश्नांची निर्णायक उत्तरे मिळतील असा मला विश्वास वाटतो. इतकेच सांगून मी हे व्याख्यान संपवतो. शेवटी संस्कृत आणि भारतीय विद्येच्या क्षेत्रात जिचं नाव अत्यंत आदराने घेतलं जातं अशा टिळक महाराष्ट्र विद्यापीठ या मान्यवर संस्थेच्या शताब्दी वर्षानिमित्त आयोजित केलेल्या या शताब्दी व्याख्यानमालेत मला हा विषय मांडण्याची संधी दिल्याबद्दल मी टिळक महाराष्ट्र विद्यापीठाला आणि संस्थेच्या श्री बालमुकुंद लोहिया संस्कृत आणि भारतीय विद्या अध्ययन केंद्रातील प्राध्यापक वर्गाला, माझ्या आदरणीय गुरुजनांना पुन्हा एकदा मनपूर्वक धन्यवाद देतो. तसेच तुम्ही सर्वांनी आपला बहुमोल वेळ देऊन हे व्याख्यान ऐकलेत त्याबद्दल तुमचे सर्वांचेही मनपूर्वक धन्यवाद. हे व्याख्यान तुम्हाला आवडले असेल, यातून तुम्हाला काही नवीन माहिती मिळाली असेल, कदाचित तुमच्या काही प्रश्नांची उत्तरेही तुम्हाला मिळाली असतील. पण त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे काही नवीन प्रश्न तुम्हाला पडले असतील आणि त्यांची उत्तरे शोधण्याची जिज्ञासा, उत्सुकता तुमच्या मनात निर्माण झाली असेल अशी आशा करतो. धन्यवाद.